हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न, नाना पटोले मित्रपक्षांवर नाराज, काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीची आज वायबी सेंटरला पत्रकार परिषद, शरद पवार उद्धव ठाकरे उपस्थित राहणार, तर नाना पटोलेंऐवजी बाळासाहेब थोरात पत्रकार परिषदेला जाणार। गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्यानं आणि पत्रकार परिषद अचानक ठरल्यानं मी उपस्थित राहू शकणार नाही, नाना पटोलेंकडून स्पष्ट। विधानसभेसाठी 288 जागांवर काँग्रेसची तयारी सुरू, नाना पटोलेंचं वक्तव्य, तर काँग्रेसचे कोणतेही नेते काही बोलले तरी मविया एकत्रच राहील, अंबादास दानवेंचं वक्तव्य। पक्षात मी सिनियर पदासाठी योग्य असूनही संधी मिळत नाही, राज्यसभेच्या खासदारकीवरून टीव्ही9च्या मुलाखतीत मंत्री भुजबळांचं रोखठोक वक्तव्य। भुजबळ हे वाघ होते, त्यांनी बळ दाखवावं, भाजपसोबत सत्तेत जाण्याची भुजबळांची इच्छा नव्हती असं ते खासगीत बोलले, विजय वडेट्टीवारांचा दावा। दिल्लीवरून भुजबळांना उमेदवारी फायनल झाली होती, पण शिंदे गटानं नाशिकची जागा सोडली नाही, मुश्रीफांची प्रतिक्रिया। भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं पण त्यांचा छळ संपवला नाही, भाजपला ओबीसींबाबत राग, नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा। येवल्याच्या दौऱ्यावर असल्यानं नाशिकमधील महायुतीच्या बैठकीला भुजबळ अनुपस्थित, आम्ही सर्वजण एकत्र, भुजबळ आमच्यासोबत, दादा भुसेंकडून स्पष्ट। बाळासाहेबांशी राज ठाकरेंचं रक्ताचं नातं, राज ठाकरेंनी शिवसेना सोडून चूक केली, बाळासाहेबांसोबत राज ठाकरेंचे मतभेद कसे झाले, टीव्ही9च्या मुलाखतीत भुजबळांचं वक्तव्य। सांगली विधानसभेसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून दावेदारी सुरू, 3 जागा जिंकू, आणखी एखाद दुसरी जागा मिळवू, जयंत पाटलांचं वक्तव्य, तर कुणी काही बोलो, काँग्रेस सांगलीत 4 ते 5 जागांवर लढेल, विश्वजित कदम ठाम। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।